शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आपल्यासोबत आहेत। सध्या आदित्यजी वरळीमध्ये फिरतायत, अनेक प्रकारचे भेटीगाठी कार्यक्रम होत आहेत, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। दुसरीकडे मतदारसंघामध्ये सुद्धा तुम्ही फिरताय, कसं बॅलन्स होत आहे? बॅलन्स होतं तसं असं 5 वर्ष आपण पाहिलं तर सरकारमध्ये असताना देखील आमची कामं सुरू होती, आत्ता देखील आमची कामं सुरू आहेत। महत्त्वाची गोष्ट हीच आहे की महाराष्ट्र लुटण्याचा जो कार्यक्रम मिंदे सरकारने हाती घेतला आहे त्याच्या विरोधात तर आम्ही आवाज उठवतच आहोत। आणि बाकी आमची जी स्थानिक लेवलला इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतात, बेसिक जी कामं असतात ती सुरू आहेत। आरोप प्रत्यारोप होत आहेत। लाडकी बहीण योजनेवरून सध्या भरपूर आरोप होत आहेत। आज दोन्ही बाजूनी महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, दोघांनी असं म्हटलं की आम्ही 1,500 नाही आम्ही 3,000 महिना देऊ। घोषणा नक्कीच लोकप्रिय आहे। नाही, एक महत्त्वाचं आहे की आमचं सरकार अजून जायचं बाकी आहे आणि आम्ही वाढीव नक्की देणार आहे। पण आज आपण पाहतोय की लाडकी बहीण योजनेत जेवढं 15 लाखाबद्दल बोलणार आहे आता 1500 बोलतात, स्वतःला खोके आणि बहिणीला 1500। हे कुठची इक्वेशन आहे? आणि म्हणूनच आम्ही सांगतोय की सरकार आमचं येतं आणि आल्यानंतर महिला सुरक्षा हा एक विषय तर राहणारच महत्त्वाचा, आणि दुसऱ्या बाजूला लाडकी बहीण योजनेत वाढीव निधी आम्ही देऊ। तुम्ही विरोधक आहात, मात्र तुम्हाला एक अभ्यासू व्यक्ती म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं। अशा प्रकारच्या घोषणा निश्चितच लोकप्रिय होतील, मात्र वास्तविकपणे त्या सरकारला, शासनाला परवडणार आहेत का? अभ्यासू आहे म्हणूनच मी हे सांगू शकतो, कारण उधळपट्टी जी चालू आहे आपण पाहतोय मुंबईत अर्धी अदानीला विकल्यासारखी, विकतच नाही मोफत दिल्यासारखी आहे। त्याच बाजूला रस्त्याची जी कॉन्ट्रॅक्टर निघालेली आहेत, आपण पाहतोय जे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत, मुंबई महानगरपालिकेचे 12,000 कोटीची कामं, मागच्या वर्षीची 6,000 आणि आत्ताची 6,000, ही सगळी उधळपट्टी न करता मग आपण पाहतोय कुठून कुठेही रस्ता काढतायत, काही सांगतात बोगदा काढू, असं करू तसं करू। काम तर होत नाहीये, पण ॲडव्हान्स मोबिलिटीमध्ये 5-5, 10-10% दिले जात आहेत। महापालिकेतून अनेक काही टक्केवारी कोणाच्या घरी खोके म्हणून चाललेली आहे। हे जर रोखलं तर महिलांना नक्की न्याय मिळू शकतो आणि ते आम्ही रोखून दाखवणार, आणि जे झालेले घोटाळे त्याच्यावर चौकशी लावून जे दोषी असतील त्यांना जेलमध्ये पाठवू। हजारो कोटींच्या घोषणा केल्या जात आहेत, त्या मुळात व्यवहार्य आहेत का? राज्य सरकारने ज्या काही घोषणा केल्यात, 46,000 कोटींची लाडकी बहीण असेल किंवा इतर योजना असतील, चर्चा अशी देखील आहे की शेतकऱ्यांना सुद्धा 30 ते 35,000 कोटींची जी काही कर्जमाफी आहे ती लवकरच घोषित केली जाईल। या घोषणा व्यवहार्य वाटतात तुम्हाला? मला वाटतं कर्जमुक्ती पण आम्ही ज्या सरकारमुळे दिलेली, महाविकास आघाडीचं सरकार दिलेली, तेव्हा 2 महिन्यात तो पूर्ण आम्ही कार्यक्रम निभावलेला। 2 महिन्यात सगळ्यांना जी काही कर्जमुक्ती होती ती दिली होती आम्ही 2 लाखापर्यंतची। पण आपण पाहत असाल आधीच्या फडणवीस सरकारमध्ये तो कार्यक्रम अजूनही सुरू आहे। मग आजोबांना घेऊन या, पंटूला घेऊन या, हे बोट लावा, ते बोट लावा, हा आधार कार्ड द्या, तो हे द्या, हे असं नव्हतं केलं। आम्ही एका बोटावरती कर्जमुक्ती दिली होती आणि आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो। आत्ता पण आपण साधारणपणे महाराष्ट्रात जर फेरफटका मारला तर गेल्या 2 वर्षामध्ये जेव्हा काही कुठची आपत्ती आली असेल शेतकऱ्यांवर, गारपीट असेल, सततचा पाऊस असेल, अवकाळी पाऊस असेल, दुष्काळ असेल, मदत जाहीर होते, पंचनामे केले जातात, पण मदत पोचत नाही आहे। आणि हे असंच आपण पाहाल ह्या योजनेत देखील होईल। परत आपण पाहत असाल ओल्ड पेन्शन योजना, जुनी पेन्शन योजना, ह्याच्याबद्दल तर लोक रस्त्यावर आहेत आता। आशा वर्कर्स असतील, अंगणवाडी वर्कर्स असतील, ह्यांना देखील वाढीव मदत मिळाली पाहिजे। पण हे सगळं न होता कॉन्ट्रॅक्टरला सगळं वाढीव। आता मुंबईमध्ये आपण पाहत असाल नॉर्थ बाउंड जो कोस्टल रोड आहे, बँड्रा ते वर्सोवा, काम तर कुठेही दिसत नाहीये, पण कॉन्ट्रॅक्टर 2दा बदललेत, एस्केलेशन 2दा झालेलं आहे, 6,500 कोटीचं एस्केलेशन झालंय। काम तर दाखवा। या योजनामुळे माझा तोच प्रश्न होता की या सगळ्या घोषणा ज्या आहेत त्या व्यवहार्य आहेत का, आणि जर त्या नसतील तर त्या करून लोकांची दिशाभूल होते असं वाटत नाही? निश्चितपणे भाजप दिशाभूल करतं, कारण 15 लाखापासून आता 1500वर आलेलं आहे। सरकार गेल्यानंतर सांगतील हे बी एक जुमला था। आणि मुद्दा हाच राहतो मग की सगळे हे जे काही निवडणुकीपुरते चाललेलं आहे, गेल्या 2 वर्षात त्यांना बहीण आठवली नाही का? 2 वर्षात त्यांना भाऊ आठवला नाही का? 2 वर्षात राज्य आठवलं नाही का? कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका। आज देखील आम्ही मुंबईत मुंबादेवी परिसरात गेलो होतो, मंदिराच्या बरोबर मागे कॉन्ट्रॅक्टरसाठी 17 मजल्याची इमारत पार्किंग लॉट करतात। ती कशी चालणार आहे, का चालणार आहे, मंदिर झाकलं जाणार आहे, सुरक्षेचं काय? जे भाविक येतात तिथे नवरात्रीत येतात त्यांची सोयीसुविधा काय? गैरसोय तर होणारच आहे, पण कॉन्ट्रॅक्टरची सोयीसुविधा होऊ दे। कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका ही जी योजना आहे ती रोखलीच पाहिजे। मध्यंतरीच्या काळात जेव्हा अर्थसंकल्प मांडला गेला तेव्हा देखील मी बोललो होतो, आणि मध्ये मला 1-2 पेपरमध्ये पण आलं होतं, FRBM हा जो कायदा आहे, फायनान्शियल रूल अँड बजेट मॅनेजमेंट, 3%च्या वर कुठचंही कर्ज जाऊ शकत नाही राज्य सरकारचं। आपलं किती जरा बघा, जेवढं कमिटेड एक्सपेंडिचर आहे। म्हणजे आपण पाहत असाल सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे शिवसेनेचं मुंबई महानगरपालिकेतला कारभार आहे। 1997 मध्ये जेव्हा शिवसेना सत्तेत आली तिथे तेव्हा 600 कोटीची तूट होती। 2022 पर्यंत आम्ही जेव्हा काम केलं 92,000 कोटीचे सरप्लस होते, फिक्स्ड डिपॉझिट होते, आणि प्रत्येक पैसा हा आमच्या अर्थसंकल्पात दाखवला जायचा, आणि कुठच्या प्रोजेक्टला लिंक्ड आहे, कोणाच्या सॅलरीला लिंक्ड आहे, कोणाच्या पेन्शनला लिंक्ड आहे, कोणाच्या ग्रॅच्युटीला लिंक्ड आहे, हे दाखवलं जायचं। 2022 ते आत्ता मिंदे सरकार जे चालवत आहे, आपण पाहत असाल 2 लाख कोटीचे कमिटेड लायबिलिटी आता
त्याच्यात या सरकारच्या कामामध्ये पारदर्शकता नाही असं वाटतंय का तुम्हाला? मला वाटतं पारदर्शकता एकच आहे की खोके मिळत चालले जे त्यांच्याबरोबर गेले त्यांची झपाट्याने जी प्रगती झाली आहे. कुठे घरं घेतली 30व्या मजल्यावर 50व्या मजल्यावर, कोणी गाड्या घेतल्यात, कोणी जमिनी घेतल्यात, कोणी वाईन शॉपचं काय घेतलंय पहा तुम्ही. वरळीबद्दल बोलूयात. मनसेकडनं सातत्यानं या मतदारसंघाला टार्गेट केलं जातं. त्यांचे नेते संदीप देशपांडे हे सातत्यानं वरळीमध्ये भेटीगाठी करतात, जसं तुम्ही दौरा करताय, आणि त्यांनी टॅगलाईन ठेवली की आमदार नसला तरी संदीप आहे. ठीक आहे ना, चालेल. अजून अनेक लोक येतील, उभे राहायला प्रयत्न करतील, नो प्रॉब्लेम. वरळीची जनता आहे, त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही निवडणूक आपण पाहाल महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा एकदा आणण्यासाठी ही निवडणूक होईल. कारण ही निवडणूक महाराष्ट्र लुटणारे आणि त्यांना पाठिंबा देणारे विरुद्ध आम्ही महाराष्ट्रासाठी लढणारे लोक आहोत. शेवटचा प्रश्न. वर्षभरापासून मराठा आरक्षणाचा आंदोलन आणि या सगळ्याच प्रश्नाची धग राजकीय नेत्यांना आता बसू लागली आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं का, याबद्दल तुमची भूमिका काय? केंद्र आपली भूमिका स्पष्ट करेल, तुमची भूमिका? आमची भूमिका म्हणजे पहिलं म्हणजे आपल्याला हा अधिकार आहे का. काल उद्धव साहेबांनी देखील सांगितलं होतं लोकसभेत हा विषय आणा, कोणाचाही आरक्षणाला हात न लावता ज्यांच्या हक्काचं आहे ते सगळ्यांना मिळालंच पाहिजे. मग धनगरांचा विषय येतोय, मराठा आरक्षणाचा विषय आहे, ओबीसीचं आरक्षण हे वेगळं आहे. ह्या सगळ्या विषयाला मुद्दा जर सोडवायचा असेल, हा जो तेढा आहे तो सोडवायचा असेल, तर लोकसभेत जसं अनेक बिलं येतात. म्हणजे तुम्ही बघितलं असेल दिल्लीमध्ये चीफ सेक्रेटरीला बदलायचं नाही म्हणून स्वतःहून ऑर्डिनन्स आणला. आज तेच सरकार आहे दिल्लीमध्ये भाजपाचं. इथे नाटक करण्यापेक्षा, आणि इथे 2-3दा तर ते आम्ही एकमताने पाठिंबा तर दिलाच होता, पण इथे सगळ्या राजकीय लोकांना बोलवण्यापेक्षा दिल्लीत बोलवा, प्रधानमंत्री महोदयांच्या समोर बोला, लोकसभेत जो विषय तो मांडा. आम्ही सगळे त्या विषयावर बोलायला तयार आहोत. पण हे जिथे व्हायला पाहिजे तिथे न करता उगाच महाराष्ट्रात जातीचं राजकारण, धर्माचं राजकारण, कुठेतरी धार्मिक तेढ निर्माण करायची, जातीय तेढ निर्माण करायची, पोलरायझेशन म्हणजे जे ब्रिटिशर्सचं होतं ना डिवाइड अँड रूल, तेवढंच भाजपचं. आणि तुम्ही बघा गेल्या 10 वर्षात ज्या ज्या राज्यात भाजप सरकार आलेलं आहे तिथे जातीमध्ये किंवा धर्मांमध्ये वाद निर्माण झालेत. तसंच ते झाल्यानंतर तो वाद काही सुटला नाहीये, पण बेरोजगारी वाढलेली आहे. एक आरोप सातत्यानं राईट विंगकडनं केला जातोय की देशभरामध्ये महाराष्ट्र असेल, हरियाणा असेल, या सगळ्या राज्यांमध्ये ज्या प्रमुख जाती आहेत त्यांना पुढे आणलं जाते. आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा इतर मुद्दे असतील, सामाजिक मुद्दे छेडून डिसमेंटलिंग ऑफ हिंदुइझम हा एक मोठा अजेंडा राबवला जातोय. अशा प्रकारचा आरोप राईट विंगच्या अनेक विचारवंतांनी, लेखकांनी सुद्धा करायला सुरुवात केली. राईट विंग असेल, लेफ्ट विंग असेल, बघा हे सगळ्या ज्या विचारधारा होत्या त्या एका काळापर्यंत रेलिव्हेंट होत्या. आज तरुण विचारतोय मी राईट विंग असेल, मी लेफ्ट विंग असेल, सरकार मला नोकऱ्या उपलब्ध करून देत आहे का? ते कुठे? आपण भविष्याबद्दल कोणी बोलतच नाही, कोणी लढतच नाहीये. 50 वर्षापूर्वी कोण योग्य होतं, कोण अयोग्य होतं, कोण प्रधानमंत्री बनायला पाहिजे होतं, कोणी काय करायला पाहिजे होतं, हे झालं, भूतकाळ झाला. पण भविष्यात काय? आणि आज आपण सगळं काही सगळ्यासाठी भांडू, पण घरी गेल्यानंतर जेवण आहे का, नोकरी आहे का, हे कोणी विचारतच नाहीये. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. हे होते आदित्य ठाकरे, ज्यांनी सांगितलं की आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो ओबीसी असेल किंवा इतर मुद्दे असतील, केंद्र सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी, सर्वांना एका प्लॅटफॉर्मवरती आणावं. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. वरळीमध्ये सुद्धा प्रत्येक पक्षाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, त्यामुळे मनसेला देखील निवडणूक लढवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे, असं देखील त्यांनी म्हटलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीषसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई.